पहलगाव येथे पर्यटनाकरिता गेलेल्या हिंदूंवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने परभणी बंदची हाक दिली होती। त्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांसह विविध संघटनांकडून जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी पर्यटक व यात्रेकरूंवर भ्याड हल्ला केला। या हल्ल्यात आतापर्यंत एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत। या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार 24 एप्रिल रोजी परभणी जिल्हा बंद पुकारण्यात आला होता। या बंदला मुस्लिम समाजा बांधवांसह विविध संघटनांकडून पाठिंबा देण्यात आलाय। सकाळी 10 वाजतापासून शहरातील व्यापारी व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने व दुकाने तसेच वाहन चालकांनी आपली प्रवासी वाहन सेवा बंद ठेवून परभणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मात्र आवश्यक सेवांना बंदमधून वगळण्यात आलं होतं, त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता। सकल हिंदू समाजाच्या वतीनं शहरातील शनिवार बाजार येथून सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आले। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांतता राखून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ परभणी शहरात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं बुधवारी रात्री अपना कॉर्नर ते गांधी पार्क, नारायण चाळ मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी मुस्लिम समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील घटनेच्या निषेधार्थ शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांनी गुरुवार 24 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनास निवेदन दिले। या निवेदनात म्हटलंय की हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व जखमींच्या कुटुंबियांना सरकारने तात्काळ मदत करावी व हल्ला घडवणाऱ्या अतिरेक्यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही सर्व हिंदू बांधव मोर्चा काढलाय। त्याचं मुख्य कारण आपल्याला ज्ञात आहे। काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी जो अतिरेक्याने भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व हिंदू बांधव परभणीमध्ये शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालय असे आम्ही मोर्चा काढून या ठिकाणी आलेलो आहोत। या निमित्त जे 27 जण भारतातील अनेक राज्यातून त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले, सुरुवातीला आम्ही सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि या अतिरेक्याच्या निषेधार्थ इथपासून शनिवार बाजारपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत माननीय जिल्हाधिकारी महोदयाला आणि सर्वांच्या मते आणि सर्व संत परंपरा माता भगिनीच्या हस्ते आम्ही रितसर निवेदन दिलेलं आहे। त्याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करून शासनाला हे सगळं आमच्या भावना कळवाव्यात। सन्माननीय गृहमंत्र्यांना आमची विनंती राहील, या अतिरेक्यांना ज्या भाषेत ज्यांनी जे दुष्कृत्य केले त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावं, त्याशिवाय आमच्या ज्या भावना आहेत त्या भावना आमच्या स्थिर होणार नाही।